मित्रांनो, तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, की आपलं अंग स्वच्छ ठेवण्यासाठी साबणाची गरज नसते. उलट आपल्या त्वचेवरती काही प्रकारचे बॅक्टेरिया, ज्याला आपण मित्र जीवाणू म्हणूयात, ज्याच्यामुळे आपला फायदा होत असतो. ते भरपूर प्रमाणात असतात, जे साबणाने मारले जातात. आणि दुसरं म्हणजे आपल्या कातडीमधनं स्वतःहून एक प्रकारचं तेल तयार होत असतं आणि ते पूर्ण कातडीवर पसरलेलं असतं, ज्याला आपण सीबम म्हणतो. आणि ते सेबॅसियस ग्लॅंडमधून आपल्या केसाच्या बाजूला एक ग्लॅंड असते, त्याच्यामधून ते येतं आणि पूर्ण कातडीवर पसरतं. ते तेल पण आपण साबण लावल्यावर निघून जातं. साबण लावल्यामुळे त्वचेचे बरेच आजार वाढतात आणि त्वचा कोरडी पडते. हे प्रॉब्लेम कुणाच्याही लक्षात येत नाहीत. जेव्हा साबणाच्या कंपन्या पुन्हा-पुन्हा जाहिराती करतात, की हे साबण वापरा, हे असं स्वच्छ करा, तसं स्वच्छ करा. हे पूर्ण आपल्या शरीरासाठी आणि कातडीसाठी घातक प्रकार आहे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, की मागची 10 वर्ष मी अंगाला साबण लावलेला नाही. डोक्याला, केसांना साबण लावलेला नाही. म्हणजे फक्त टॉयलेटनंतर आपण जे हात धुतो, तेवढे सोडलं तर साबणाचा वापर करायला लागत नाही. जर तुम्हाला खोटं वाटत असेल, तर तुम्ही पण प्रयोग करून बघा. एक 8 दिवस, 15 दिवस साबण वापरणं पूर्ण बंद करा. अंघोळ करायला लागते आणि अंघोळीच्या वेळेस एक साधारण सॉफ्ट घासणी घेऊन आपलं पूर्ण अंग घासलं, तर ते बास होतं. आपल्या अंगावरती ज्या डेड स्किन आहे, डेड सेल्स आहेत, जे काही थोडीफार धूळ आहे, घाण आहे, तेवढी निघायला ही तेवढं निघण्यासाठी हे पुरेसं आहे. त्याच्यामुळे साबणाने जे प्रॉब्लेम येतात, की आपल्या अंगावरचं तेल निघून जातं, जे आवश्यक असतं. आपण केसांना जर शॅम्पू लावला, तर केसांवरचं पण तेल निघून जातं. मग त्याच्यासाठी पुन्हा कंडिशनर लावत बसायला लागतं. त्याच्यामुळे हे सगळे प्रकार टाळायचे असतील, आपली कातडी चांगली ठेवायची असेल, तर साबणाची आपल्याला काहीही गरज नसते. तुम्हाला काय वाटतं? हे तुम्हाला माहिती होतं का? आणि ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? हे तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर लिहा.